हरिओम. श्री साई सच्चरित्र अध्याय 43. भावानुरूप सार रूपात. हेमाडपंत श्री गणेशाला, श्री सरस्वतीला, श्री गुरूंना, श्री कुलदेवतेला, श्री सीतारामचंद्रांना, श्री सद्गुरू साईनाथांना नमस्कार करून या 43व्या अध्यायाची सुरुवात करतात. चित्तशुद्धीसाठी हरिभक्त यशस्मरण, त्यांचे भजन किंवा कीर्तन करणं हे उत्तम साधन आहे, असं हेमाडपंत म्हणतात. बाबा समाधीस्थ झाले. बाबांनी आपला अवतार समाप्त केला. हे पाहून सर्व भक्त आणि ग्रामवासी लोक ही नदीन झाले. न व्हावे ते होऊन गेले. या विचाराने सर्वजण अत्यंत हिरमुसले. आता कैचे साई दर्शन, कैचे साई पदसंवाहन, कैचे साई चरणक्षाळन, तीर्थप्राशन ते कैचे. अंतकाळी भक्तांच्या प्रेमबंधनात पडू नये यासाठीच बाबांनी निर्धाराने सर्व भक्त मंडळींना घरी पाठवले. अंतेमती सा गतिही, हे तो प्रसिद्ध सर्व जाणती. भगवत भक्त स्वयं आचरती, लोकसंग्रह रीती हे. आपला अंतकाळ जवळ आला हे पाहून बाबांनी 14 दिवस आधी वझे नावाच्या एका भक्ताला मशिदीमध्ये बसून राम विजय या पोथीचे पारायण करण्यास सांगितले. त्यानंतर 8 दिवसांनी पोथी दिवस रात्र वाचावयास सांगितली. अशा प्रकारे 11 दिवसांनी नंतर बाबांनी पोथी वाचन थांबवले आणि निवांत राहिले. राजा परीक्षिताने देखील अंतकाळ यायच्या आधी शुकाचार्यांकडून महाभागवत ऐकले होते. साधू संत सज्जन अंतकाळ जवळ आलेला पाहून पोथी पुराण श्रवण करतात. साईबाबा स्वतः ब्रह्मस्वरूप होते, तरी लोकसंग्रहासाठी त्यांचा अवतार असल्याने हा लोकाचार आचरणात आणला. हेमाडपंत म्हणतात, जयाचे केवळ नामस्मरता, जन्म मरणाची नुरे वार्ता, तयास कैची मरणावस्था, पूर्वीला अव्यक्तता तो पावे. बाबांच्या निर्वाणाची वार्ता ऐकून भक्तांवर जणू वज्राघातच झाला. त्यांचा कंठ दाटून आला आणि डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. शिव शिव हरे लोक म्हणू लागले. घरोघरी एकच खडबड उडाली आणि लोक मशिदीकडे धावले. त्यांना वाटलं की जणू शिर्डीचं वैभव सुख सौभाग्य हरपलं. बाबांशिवाय शिर्डी ओस वाटू लागली. दाही दिशा शून्य वाटू लागल्या. तळ्यातील पाणी आटल्यावर मास्यांची अवस्था होते, तशी अवस्था शिर्डीवासियांची झाली. साईंमुळेच शिर्डी पवित्र, साईंमुळेच शिर्डी चरित्र, साईंमुळेच शिर्डी क्षेत्र, साईचं छत्र सर्वांते. हेमाडपंत म्हणतात, हे आनंद कंदा, भक्त कार्यासाठी आपण देह धारण केला. सदैव भक्त हितासाठी दिवस रात्र कळकळीने आम्हाला आमच्या हितासाठी उपदेश करीत राहिला. पण उपड्या घड्यावर थेंबरही पाणी राहत नाही, तसं आमचं झालं. तुम्ही कोणासी बोलता उणे, मजला तात्काळ येते दुखणे. पदोपदी हे आपुले सांगणे, परी न मानणे ते आम्ही. म्हणून का तुम्ही आम्हाला कंटाळून आम्हाला सोडून गेलात? बाबा, आमच्यावर रुसून गेलात का? झालो आम्ही गुरुद्रोही, वेळी काहीच केले नाही. स्वस्थ बैसावे तरी तेही घडले नाही आम्हा ते. लांब लांबून शिर्डीसी जावे, तेथेही चकाट्या पिटीत बैसावे. तीर्थासी आलो हे समूळ विसरावे, तेथेही आचरावे यथेच्छ. बाबा, आपणासाठी ज्ञानी व अज्ञानी भक्त हे सारखेच होते. सर्वांवर आपण प्रेम केलं. कोणाला धन संपत्ती संसार सुख आपण दिले, पण आम्ही ज्ञानप्राप्तीस मुकलो. आपणासारखे परब्रह्म सगुण मूर्ती नशिबाने उशापाशी असूनही आम्ही क्षुद्र दृष्टीने आपल्या उपदेशाकडे दुर्लक्ष केले. बरे नव्हे कोणाला ते छळणे, तेने येते मजला दुखणे, असे आपण सांगितले, तरीही आम्ही यथेच्छ भांडत राहिलो. 8 वर्षांचा बाळजनी प्रकट होईन मी मागू तेने, ऐसे महाराज भक्ता लागुनी आहेत सांगूनी राहिले. ही संतवाणी कोणी वृथा समजू नये, असं हेमाडपंत म्हणतात. बाबा अभाविक लोकांसाठी गुप्त आहेत, भाविकांसाठी सदैव प्रत्यक्ष आहेत. जसा ज्याचा भाव असेल तसा त्याला अनुभव येईल. चावडीत गुप्त रूप
मशिदीत ब्रह्मरूप, समाधीत समाधिरूप, सुख स्वरूप सर्वत्र. आपल्या सद्गुरूंचरणी निष्काम प्रीती, गुरु गुणगान करावे असं हेमाडपंत म्हणतात. वाडियात पडो हे शरीर, हे बाबांचे उद्गार होते. 36 तास भक्तांनी योग्य चर्चा केली. पहाटेच्या वेळी बाबा लक्ष्मण मामांच्या स्वप्नात आले आणि त्यांचा हात धरून म्हणाले, झडकरी उठ, पूजेसहित माझी काकड आरती कर. लक्ष्मण मामा शिर्डीचे ग्रामजोशी होते. ते नित्याप्रमाणे पूजा संभार घेऊन बाबांची काकड आरती करण्यासाठी आले. बाबांच्या मुखावरील वस्त्र काढून यथाविधी पूजा केली. पूज्य शरीर असता सजीव, तया पूजेचा केवढा उत्सव. तेची आता होता शव, पूजा वैभवना औपचारिक. मामा अतिशय खिन्न झाले होते. डोळ्यात अश्रू आले होते. बाबांना अशा स्थितीत पाहून त्यांचे हात पाय कंपायमान झाले. बाबांच्या मुठीत विडा दक्षिणा ठेवून त्यांना पूर्ववत झाकून मामा निघून गेले. दुपारची आरती बापूसाहेब जोग यांनी सर्वांसमवेत नित्याप्रमाणे केली. यापुढील वृत्त पुढील अध्यायात कथन करीन असं सांगून हेमाडपंत हा 43वा अध्याय पूर्ण करतात. संदेश: आपल्या भक्ताने कुणाला लागेल असं बोलू नये, त्याने मला दुखणं येतं असे बाबा सांगत. 2. बाबांच्या दर्शनासाठी लांब लांबून शिर्डीला येऊन तेथे चकाट्या पिटत बसू नये. आपण तीर्थक्षेत्री आलो आहोत याचे स्मरण ठेवावे. श्री साईनाथार्पणमस्तु. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. इदं न मम. पुढील भागात आपण श्री साई सच्चरित्रातील 44व्या अध्यायाचा विचार करूया.